ओम शांती। आज आहे 28 मार्च 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, प्रत्येकाचे पाप शोषून घेणारा उत्तम प्रतीचा टीप कागद एक शिवबाबाचा आहे। त्यांची आठवण केली तर पापे नष्ट होतील। प्रश्न आहे, आत्म्यावर सर्वात गडद डाग कोणते आहे? त्यांना घालवण्यासाठी कोणती मेहनत करायची आहे? उत्तर आहे, आत्म्यावर देहाभिमानाचे गडद डाग पडलेले आहे। सत्य कोणाच्या तरी नामरूपामध्ये फस्त असते। बाबांची आठवण करण्याऐवजी देहधारींची आठवण करत राहते। एक दुसऱ्यांच्या मनाला दुःख देत राहते। हे डाग घालवण्यासाठी देही अभिमानी बनण्याची मेहनत करा। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. कधीही कोणाच्या मनाला दुःखी करायचे नाही। सर्वांना सुख द्यायचे आहे। एका बाबांची आठवण करायची आहे आणि इतरांना करून द्यायची आहे। 2. पापांचे डाग घालवण्यासाठी देही अभिमानी बनून अविनाशी टीप कागदाची अर्थात बाबांची आठवण करायची आहे। अशी गोड अवस्था बनवायची आहे जे इतरांचे कल्याण होत राहील। आजचे वरदान आहे, आपल्या श्रेष्ठ अवस्थेद्वारे नवीनतेचा झेंडा फडकवणारे शक्ती स्वरूप बना। स्पष्टीकरण आहे, आता वेळेनुसार प्रत्यक्षता होण्याच्या समीपते अनुसार शक्ती रूपाचा प्रभाव जेव्हा इतरांवर पाडाल तेव्हा अंतिम प्रत्यक्षता जवळ येईल। जसे स्नेह आणि सहयोगाला प्रत्यक्ष केले आहे असेच सेवेच्या आरशामध्ये शक्ती रूपाचा अनुभव करवा। जेव्हा आपल्या श्रेष्ठ स्थितीद्वारे शक्ती रूपाचा झेंडा फडकवाल तेव्हा प्रत्यक्षता होईल। आपल्या शक्ती स्वरूपाद्वारे सर्वशक्तिवान बाबांचा साक्षात्कार इतरांना करवायचा आहे। स्लोगन आहे, मनसाद्वारे शक्ती आणि कर्माद्वारे गुणांचे दान देणे हेच महादान आहे। ओम शांती।